नमस्कार, माझं नाव वल्लरी. इंग्लिश विथ वल्लरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण इंग्लिश बोलतो तेव्हा फक्त बेसिक इंग्लिश येऊन उपयोग नसतो. जर तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिश येतं हे दाखवण्यासाठी आणि तुमची इंग्लिशमधली फ्लुएन्सी वाढवण्यासाठी तुम्हाला फ्रेजेस आणि इडियम्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आपण अशाच काही फ्रेजेस आणि इडियम्स बघत आहोत. चला तर मग सुरू करूया. बाय हुक और बाय क्रूक म्हणजे कुठल्याही मार्गाने, मग तो मार्ग वाईट असो किंवा चांगला. याचं एक्झाम्पल होईल, जॉन वॉन्ट्स टू डिफीट जो बाय हुक और बाय क्रूक. म्हणजे जॉनला जोला हरवायचं आहे, मग ते चांगल्या मार्गाने असो किंवा वाईट मार्गाने. टू बी ऑल इयर्स म्हणजे लक्ष देऊन ऐकणे. याचं एक्झाम्पल होईल, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगायला जाते तेव्हा आपण म्हणू शकतो आय एम ऑल इयर्स, म्हणजे मी तुझं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला तयार आहे. तसंच टू बी ऑल आईज म्हणजेच लक्षपूर्वक एखादी गोष्ट बघणे, तसंच एखादी गोष्ट बघण्यासाठी उत्सुक असणे. एक्झाम्पल होईल, आर यू कमिंग फॉर टुनाइट्स गेम, तू आजच्या गेमला येणार आहेस का? आय एम ऑल आईज फॉर द गेम म्हणजे मी गेम बघण्यासाठी फारच उत्सुक आहे. अ बोन टू पिक विथ वन म्हणजे एखाद्याशी भांडण करण्यासाठी काही कारण असणे. याचंच एक्झाम्पल होईल, जॉन हॅज अ बोन टू पिक विथ जोई म्हणजे जॉनला जोईशी भांडण करण्यासाठी काहीतरी कारण आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.